तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका गणाता आणि मी आलेलो आहे माझ्या गावाकडे. कारण माझ्या बहिणीचं लग्न आहे, तुम्हाला तर माहीतच आहे. आणि ओम्या तर त्याला झोपल्याला अजून काही उठत नाही. आणि प्रथम तुम्हाला सूर्यनारायणचं सुंदर असं दर्शन. सर्वांना गुड मॉर्निंग. आजचा दिवस चांगला जाऊ दे. आणि मी आता लागलेलो आहे तयारीत करा. आता तुम्ही आणि म्हणणार की बिन आंघोळीचं काय आवरायला लागले? अहो आंघोळच हो. कारण आंघोळ बिंघोळ करून सगळ्यांच्या अगोदर आवरून मला खाली जायला पाहिजे गाडीपाशी. कारण आम्हाला जायचं होतं अंकल थेट वस्तू आणायला. आणि मी खाली निघाले मित्रांनो. कोण उठलंय कोण नाही बघायला. बघून तरी येऊया कोण उठलंय कोण नाही. नाहीतर माझा शेवट नंबर लागायचा. चला बाबा बघूया. मांडव कसा जबऱ्या काढला बघा दारात आमच्या. अरे दार तर उघडले, त्यामुळे आता आवरावरी चालू असणार. चला बाबा आवड्या लवकर. आणि बहुतेक पाणी येणार होतं त्याकडे म्हणून आणा लागलेलं मोटर हुडकायला. माई बी जेव्हा उभारलेली सगळेजण लागलेली आपापल्या तयारीत. आता मी माझ्या तयारीत एवढं लागतो ना. अंकलांचा काही धुरळाच मग अंकल काही मला सोडत नाही. का आवडलं नाही म्हणून मित्रांनो मी आता आवडत जातो. आणि का तुम्हाला धावतो बघा कशी आवरावरी चालू. अरे रोहितची मिसेस आहे बघा खाली. त्या पण एकदम स्पीडमध्ये आवरा लागले. सगळे आपापल्या कामात आहेत आणि मी आपापल्या कामात राहतो. रोहित पण उठली असेल. अरे मी अजून झोपले वाटते. कशी उठणार? रात्री वेळ झाला झोपायला. लग्नाचा गोमगाला चालू आहे. आणि ते बाथरूममध्ये जाऊन पाहिला माझी मी पाणी घेऊन आंघोळ करतो. बाबा कोणाची वाट बघते आता. माईनं पाणी ठेवलेलं चुलीवर जाऊन बघतो बाबा उकळले का. अजून ओम्या उठाय नाही बघा. आणि हे पाणी उकळायला लावलं एवढ्या जबऱ्या जाळा चालू आहे की नाही. तर मित्रांनो पाणी अजून तापाय नाही. किती वेळ लागते कोणास ठाऊक. एवढ्या लवकर उठून काही उपयोग झाला नाही बघा. हा तापायचं पाणी काय. आता मी काही चुली बसणं इथं हलणार नाही. एवढं पाणी मी कोणतरी घेऊन जाणार. आणि हे मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.